नमस्कार गाईज, आज तुम्ही बघत आहे चिकनाचा तांबडा रस्सा आणि कसा करायचा त्याची करण्याची पद्धत तुम्ही बघत आहे। मी तुमची लाडकी सुवर्णाताई घेऊन आले चिकनाचा तांबडा रस्सा घरगुती, ज्यांच्याकडे वाटणाची सोय नाही त्यांच्यासाठी। काय करायचं माहिती का तुम्हाला? कांदा घ्यायचा, चिरायचा, आळणी पाणी करायचं, म्हणजे कांदा चिरायचा, कुकर मध्ये टाकायचा, मस्तपैकी फ्राय करायचा। त्याच्यानंतर चिकन स्वच्छ धुवायचं, चिकन टाकायचं, 2 शिट्ट्या करायच्या। मस्तपैकी चिकन शिजल्यावरती जरासं वाफला ठेवायचं। वाफला ठेवल्याच्या नंतर कुकर मधनं खाली घ्यायचं। खाली ठेवल्याच्या नंतर आपण काय काय टाकायचं त्याच्यामध्ये नीट ऐका। कढई गरम करायला ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचं। तेल टाकल्याच्या नंतर 4-5 मसाल्याचे आयटम टाकायचे। एक लाल तिखट टाकायचं, कांदा मसाला टाकायचा, दुसरं घरकुल मसाला टाकायचा, चिकन मसाला टाकायचा, मटन मसाला टाकायचा, असे मसाल्याचे पेस्ट टाकायचे। आणि त्याच्यानंतर थोडं चिकन टाकायचं त्याच्यामध्ये, ते जरासं फ्राय करायचं। त्यानंतर बाजरीचं पीठ घ्यायचं, थोडंसं भिजवायचं आणि त्याच्यानंतर बाजरीचं पीठ मिक्स करायचं। त्याच्यानंतर ते खायला A1 लागतं, A1। ही पद्धत माझी आहे, मी नेहमी करते। जर तुम्हाला करायची असेल तर मला करायला बोलवा, मी तुमच्या घरी नक्की येईन करायला। आणि मग मीठ चवीनुसार। आता तुम्ही बघत आहे कसं झाले की नाही? मस्त अशी हॉटेल सारखी भाजी झाली, म्हणजे हॉटेल सारखी, कारण की आम्हाला अशीच लागते फ्राय करून। आता मी खाते, जेवण करायला या म्हटलं, चिकनाचा रस्सा खायला या म्हटलं। ज्याची त्याची खाण्याची पद्धत वेगवेगळी राहते, सगळ्यांना सारखं खायला नाही आवडत। काहींकडे वाटण्याची पद्धत आहे तर काहींकडे वाटण्याची पद्धत नाही, त्याच्यामुळं सगळ्यांचं पद्धत वेगवेगळी आहे। दुसरी गोष्ट की मस्त आहे, एकच नंबर आहे, मला तर लय आवडतं। तुम्ही बघू शकता मी किती आवडीने खाते। मला ना मोठेपणा दाखवायला नाही, जे आपल्या घरात आहे ना तेच खाण्यामध्ये मज्जा। कारण की बघा, मी ना माझी परिस्थिती आहे ना गरीब बघितली, गरीब, आणि जे घरामध्ये आहे ना त्याची मला लागली सवय।